रामायणामध्ये जेव्हा सीतेचे स्वयंवर सुरू होतं तेव्हा राजा जनक यांनी अशी अट मांडली होती की जो कोणी शिवाचे धनुष्य तोडेल त्याच्याशीच मी माझ्या मुलीचा म्हणजे सीतेचा विवाह लावून देईल। तेव्हा खूप असे राजा शूरवीर तिथे आले आणि त्यांनी धनुष्य ते तोडण्याचा प्रयत्न केला, पण तोडणे तर लांबच, पण ते साधे उचलूही शकले नाही ते धनुष्य। पण जेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला सांगितलं की राम उठ आणि तू ते धनुष्य तोडून ये, तेव्हा राम उठला। त्यांना सर्वप्रथम त्याच्या गुरूंना नमस्कार केला, भगवान शंकराचं ध्यान करून त्यांना वंदन केलं आणि त्यानंतर तो धनुष्य तोडण्यासाठी गेला आणि भक्ताक्षणी त्याने ते धनुष्य उचललेही आणि एखाद्या खेळण्यातल्या धनुष्यासारखं ते धनुष्य तोडूनही टाकलं। सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे धनुष्य साधं इतरांना हल्लेही नाही, रामानं ते एका क्षणात तोडून टाकलं। तसं या कहाणीमधून मला एक गोष्ट सांगायचं आहे, तो म्हणजे धनुष्य हे अहंकाराचं प्रतीक मानलं जातं। तसंच जीवनामध्ये तुमच्यामध्ये अहंकार असेल तर तुम्ही कुठलंच नातं टिकवू शकत नाही। तुम्ही जर तुमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार असता तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा। नवरा बायको हे तुम्ही न होता जेव्हा आपण दोघं एकच आहे असे मानतात तेव्हाच तो संसार टिकतो। आजकाल खूप असे घटस्फोट होत आहेत की त्याचं कारण नेमकं काय आहे ते आज शिक्षणाबरोबर तुमच्यामध्ये एक प्रकारचं अहंकारही वाढलेला आहे की कमीपणा कोण घेणार, आणि त्याच्यामुळेच आज हे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे। मित्रांनो, जेव्हा एखादं भांडण नवरा बायकोतील भांडण जेव्हा उमरेच्या बाहेर जातं तर त्याला खूप फांद्या फुटल्या जातात आणि त्या नात्यात आणखी जास्त बाधा येऊ शकते। म्हणून नवरा बायकोचं भांडण असतं पण ते उमरेच्या आतमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याला जास्त फाटे त्या नात्याला फुटणार नाही। चार चौकात तुम्ही कौतुक करण्याचा प्रयत्न करा एकमेकांचा, आणि एकांतात असल्यानंतर तुम्ही एकमेकांचं च्या चुका दाखवून द्या की याच्यामुळे तुमचा संसार टिकण्यासाठी नक्कीच मदत होईल। जर तुम्हाला संसार टिकवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी स्वतःमध्ये बदल करा की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरला त्रास होतोय तर त्या बदलण्याचा प्रयत्न करा, आणि या गोष्टी तुम्ही सुधारल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून येईल आणि नक्कीच तुमचं संसार सुखी आणि शांतिमय होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।